गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ। तर इतकी जाम पाऊस चालू आहे ना इकडे की काय सांगू, खूप पाऊस चालू आहे। तर ह्या पावसात सुद्धा ना स्टॉल लावला आहे मी आणि एवढी भिजते नाही। एक छत्री आहे तिला व्यवस्थित नाही आहे, ते पण मागे पुढे लावलेली आहे आणि वरून पाऊस पडते, परत दुसरी छत्री पण आणून ठेवली आहे। तर असो, काय हरकत नाही, आपल्याला काम करायचं आहे। तर माझं केव्हाच चालू आहे टेबल सरकवणं, छत्री सरकवणं। तर सरकवली आणि आज काय झालं माहिती आहे का, एक्स्ट्राची इडली बनवली मी। म्हणजे 1 किलो बनवते तर आज 2 किलो बनवली। अजिबात इडलीसाठी गिऱ्हाईक आलं नाही आहे आणि पोहे वड्याचंच गिऱ्हाईक आलं। वडे पण संपले, म्हणजे एकच प्लेट बाकी आहे आणि पोहे पण एकच प्लेट बाकी आहे। बाकी इडली 2 किलो जशीची तशीच आहे। तर असं होतं, म्हणजे ज्या दिवशी जे जास्त बनवणार ते अजिबात गिऱ्हाईक येत नाही आणि ज्या दिवशी कमी बनवणार काही तर सगळ्यात पहिला त्याच्यासाठीच गिऱ्हाईक यायचं। तर असो, काय हरकत नाही, या तुम्ही कधी इडली खायला, तुमच्यासाठी डिस्काउंट राहील। तर वेळा पाऊस चालू आहे आणि विशेष म्हणजे माहिती आहे का, लोक चहा विचारतात। चहाचं सगळं आहे, थर्मास वगैरे, कप वगैरे सगळं आणून ठेवलेले, फक्त चहा बनवून इकडे घेऊन येत नाही आहे मी। बाकी चालू आहे, आज बनव उद्या बनव, पण काय होतं माहिती आहे का, जो दिवस निघतो तो मी लेटच उठते। म्हणजे गडबड घाई गडबड हे असते। तर भरपूर आता रिक्षा वगैरे थांबतात, इथे पाऊस चालू आहे। भरपूर जण म्हणतात का चाय आहे का, चाय ठेवा तुम्ही। तर काय, मी चहासाठी मोठा थर्मास वगैरे आणून ठेवलेला आहे, पण ते चहा कसं हॉटेलसारखं परफेक्ट चहा आपल्याला येत नाही आहे, जे आहे ते सांगते। तर एका रिक्षावाल्याला तेच म्हणलं की हॉटेलसारखा चहा येत नाही, आपला घरगुती चहा कसा असतो तसा येईल, पण मग ते लोकांनी पिला पण पाहिजे ना। काय काय लोकांच्या तोंडाला चटके असतात, त्यांना हॉटेलचाच चहा पाहिजे। काय काय तर असे असतात ना की ते इकडून तिकडून फिरून एकाच हॉटेलमध्ये जातील चहा प्यायला। तर असे असतात लोक। तर बघू आपण आता चहा कधी करू, काय करू की नाही करू, आणि चहा बनवल्यावर गिऱ्हाईक येता का नाही येता चहासाठी, हे पण महत्त्वाचं आहे। तर इडल्या तशाच आहे, 2 किलोच्या इडल्या, डबा भरलेला आहे पूर्ण पॅक। मेंदूवडे संपले, पोहे संपले आणि इडल्या तशाच आहे। आता काय माहिती गिऱ्हाईक कधी येईल, माझी इडली कधी संपेल। पूर्ण इडलीमध्ये जीव गुंतला आता, कारण इडली विकल्या गेली नाही आहे काहीच। पोहे संपत नाही आहे कधी कधी, आज पोहे संपले आणि तरी पण थोडे जास्त पोहे बनवले होते मी हळूहळू। इडली आहे? हां, इडली आहे। देऊ का? वडा इडली पोहे। वडा दे दो। वडा ठीक आहे। सांबार नाही दूँ? नहीं। ठीक आहे। माहिती आहे का, आज इतका उशीर झालेला ना, खूप उशीर झाला। त्या उशिरामध्ये ना केस पण विचारले नाही आणि काहीच नाही, एकदम घाई गडबडीमध्ये आली मी स्टॉलवरती, कारण दवाखान्यात पण जाणं होतं, मुलगीचं ब्लड टेस्ट केलं तर त्याच्यासाठी लवकर यायचं होतं। तर मग एवढं घाईमध्ये केस पण विचारले नाही, आशात पण पाहिलं नाही, फक्त आंघोळ केली आणि बस आपलं मी निघून आले। तर आता वडे संपले पूर्णपणे आणि इडली आहे, पोहे पण आहेत। पोहेचं एकच प्लेट आहे आणि इडल्या खूप साऱ्या, इडल्या काही संपल्या नाही आहे, तर इडल्या खूप साऱ्या आहेत। तर बस आजच्या दिवशी एवढंच। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, चॅनलला कनेक्ट व्हा, खूप साऱ्या आशीर्वाद द्या।